सर्वांना नमस्कार. श्री क्षेत्र गोकर्ण येथील गोकर्णेश्वर महादेव ज्यांच्या कृपेची रक्षणाची आवश्यकता आहे, श्री महागणेश धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्ण आणि गुरुदेव श्रेष्ठानंद परब्रह्म डॉक्टर आठवलेजी यांच्या चरणी सर्वप्रथम मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो. प्रसाद पंडित गुरुजी, आनंद गुरुजी, तात्या, उपस्थित सगळे मान्यवर आणि माझ्या धर्मबंधू भगिनी, आपल्या सर्वांचं जे नातं आहे ते धर्म बंधुत्वाचं आहे. आपण धर्म बंधुत्वाच्या स्तरावर राहण्याचा काळ आलेला आहे. ख्रिश्चन ब्रदरहूड, इस्लामिक ब्रदरहूड ह्या त्यांच्या राजकीय संकल्पना आहे, परंतु धर्म बंधुत्व हे आपल्या धर्माने परंपरेने आपल्याला सांगितलं आहे. आणि जसं दादांनी सांगितलं की मला जेव्हा टिळा लावलेला व्यक्ती दिसतो तेव्हा मला त्याची कुठली पार्श्वभूमीची आवश्यकता नाही वाटत. हे जे लक्षण आहे हे धर्मबंधुत्वाचं लक्षण आहे. महेंद्र महाराजांनी, सरांनी आणि ताईंनी सुद्धा म्हणजे आपल्या धर्माचे सर्व पैलू, शस्त्र, शास्त्र, संघटन, शत्रुबोध आणि संकटाची तयारी या सर्व विषयावर इथे चर्चा झाली 2 तासात. म्हणजे हे 3 दिवसाचं जे आध्यात्मिक शिबिर आहे, तर ज्याला खरा अध्यात्म कळलं, ज्याला खरा धर्म कळला, ज्याला शस्त्र आणि शास्त्र मिळून देवता बनते आणि धर्म शस्त्र बळाने रक्षित होतो, अंकित होतो, हे ज्याला कळलं, तशाच ठिकाणी आपण ज्ञान घ्यायला गेलो पाहिजे. अन्यथा एकांगी ज्ञानाने समाज भरकटू शकतो. मूलभूत अहिंसेबद्दल भारतात भरपूर संभ्रम आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्यक्ष युद्ध होण्याच्या आधी मनात वैचारिक आणि बौद्धिक युद्ध होतं आणि आजच्या काळात बाहेर पण वैचारिक आणि बौद्धिक युद्ध होतं. ज्याला वर्तमानात कोणी ते नॅरेटिव्ह वॉर म्हणतो, कोणी मीडिया वॉर म्हणतो, कोणी कॉन्स्पिरसी वॉर म्हणतो. भारताने किती त्यांचे विमान पाडले, त्यांनी भारताचे किती विमान पाडले हे कळूच नाही. यासाठी भारतातलाच एक मोठा समूह भारताच्या विरोधात उभा राहतो. तेव्हा आपल्याला महत्व लक्षात येतं की आपले जे सीडीआर होते, तिन्ही दलाचे जे प्रमुख होते, त्यांनी जे वाक्य सांगितलं होतं की भारताला 2.5 फ्रंट वॉर, ज्याला आपण म्हणू शकतो की 2.5 शत्रूशी लढायचं आहे. एकीकडे पाकिस्तान, बांगलादेश नावाचा इस्लामिक शत्रू आहे, एकीकडे चायना नावाचं कम्युनिस्ट भूत आहे आणि त्यांचे जे भारतातले समर्थक आहेत तो 0.5%. म्हणजे पाकिस्तान आणि चायनाची लोकसंख्या जर काढली, त्याच्या तुलनेत जर 0.5% काढला, एक भयावह अंतर्गत शत्रूची संख्या आपल्या डोळ्यासमोर येते. आता प्रश्न आहे की आपल्याला हिंदू म्हणून जगायचं, हिंदू म्हणून मरायचं आहे का? मी ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्माचा ऋण म्हणून माझा मृत्यू सुद्धा त्याच धर्मात व्हावा, असं संस्कार आणि बाळपण मला मिळालेलं आहे. ज्या पितरांनी, ज्यांचं ऋण आपण घेऊन आलो आहे, 4 ऋणापैकी एक सगळ्यात मोठं ऋण आहे पितृ ऋण.
ज्या पितरांनी धर्माच्या रक्षणासाठी, जसं दादांनी सांगितलं की आज गेलेला मावळा उद्या जिवंत घरात येईल की नाही माहित नाही, आधी लगीन कोंडाण्याचं सांगणारा जो एक छोटासा धडा आहे ना, तो ऐकून जर आपलं रक्त सळसळत नसेल ना, छत्रपतीशी आपली बांधिलकी आहे ना तानाजीशी आपली बांधिलकी आहे. जो माणूस मुलाचं लग्न बाजूला ठेवून आधी लगीन कोंडाण्याचं म्हणून धर्माच्या कार्यासाठी बाहेर पडतो, त्यांनी स्वतःला मावळं म्हणावं नाही तर छत्रपतीशी आपली बांधिलकी तोडून टाकावी, असा विचार सांगण्याची गरज आहे. विषय कदाचित थोडासा कठीण वाटत असेल, परंतु गेले 25 वर्ष मी या कार्यासाठी, हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी, हिंदू संघटनासाठी, हिंदू संघटन व्हावं म्हणून हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी अधिवेशन, वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाच्या आयोजनासाठी धडपडतो आहे. आणि या काळात जे काही गोष्टी लक्षात आल्या तर हिंदूंची अवस्था कुरुक्षेत्रावर उभे असलेल्या अर्जुनाप्रमाणे, तो युद्धासमोर आलेला आहे, त्याला समोर आपले लोक दिसतात आहे, तो म्हणतो मला आपल्या लोकांशी लढून नको आहे राज्य, आणि तो धनुष्य ठेवतो. हे का सांगतोय की आपण महाभारत रामायण वाचतो, कथा वाचतो, महाराजांनी सांगितले की कीर्तन होतं, कीर्तनात हे सांगितलं जात नाही म्हणजे सत्य काय आहे. परंतु महाभारत वाचल्यानंतर कधी आपण स्वतःला तपासलं का की आज माझी अवस्था अर्जुनासारखी तर नाही ना, मला माझा स्वधर्मच कळला नाही अशी तर स्थिती नाही ना, किंवा मला आपले म्हणणारे लोक समोर दिसतात म्हणून मला शस्त्र खाली ठेवावंच वाटतं, लढवावंच वाटत नाही. पण इथे एक गोष्ट सांगू इच्छितो की साक्षात भगवंताच्या सानिध्यात सुद्धा अर्जुन राहिल्यानंतर एक चांगला साधक, एक चांगला शिष्य म्हणून जर तुम्ही गुरूंशी संवाद ठेवला नाही आणि स्वतःच्या मनाने धर्माविषयी चिंतन सुरू केलं तर अर्जुनासारखी भ्रमित अवस्था होऊन तुम्ही जिथे धर्म करायचा तिथे अधर्माची कास धरू शकता. आणि म्हणून नॅरेटिव्हवर म्हणजे प्रत्यक्ष युद्ध व्हायच्या आधी एक ज्ञानाचं अंतर्गत युद्ध, अर्जुनाच्या मनात अंतर्गत युद्ध सुरू झालं होतं, द्वंद्व सुरू झालं होतं की हे करून मला हवं काय. आज बहुतांश हिंदू अशा स्थितीत आहे कारण काही त्यांच्या जीवनात गुरु नाही, धर्माचं परिप्रेक्ष्य नाही, धर्म समजून योग्य पद्धतीने समजावणारं एक माध्यम नाही आहे, आणि म्हणून काही गोष्टी मी थोड्याशा सुस्पष्ट करत जाणार आहे. सगळ्यात पहिले हिंदू समाज कशामुळे भ्रमित आहे, धर्म म्हणजे काय, पंथ म्हणजे काय, संप्रदाय म्हणजे काय, यातला भेद आपल्याला शिकवला गेला नाही. एक करिक्युलम मधून शिकवायला पाहिजे होता, तिथे या करिक्युलमला बिलकुल परवानगी नाही. पण इस्लाम आणि ख्रिश्चनिटीला तो पूर्ण मुभा पहिलेपासून त्यांचा धर्म जाणण्याची आहे. त्यामुळे त्यांना त्यांचा पंथ, तो धर्म आहे अधर्म आहे तो नंतरचा भाग, पण त्यांना त्यांची शिकवण मिळते, आपल्याला आपली शिकवण मिळत नाही. दुसरा भाग आहे की मंदिरातून हे शिक्षण मिळायला पाहिजे, परंतु मंदिराचे ट्रस्ट आणि ते नियम आणि ते एक सत्ता केंद्र झाल्यामुळे तिथे काय समाजाला केलं पाहिजे त्याच्याशिवाय सगळ्या गोष्टी चालतात. डीजे, गाणं, लग्न, मिरवणुका, पण धर्म शिक्षणाची सोय तिथे नाही. घरून संस्कार व्हायला पाहिजे होते, पण एक पिढी 47 नंतर विज्ञान शिकायचं आहे, आपला देश घडवायचा आहे, कारखाने उघडायचे, रस्ते बांधायचे, म्हणून धर्माची का सोडून तो विज्ञानाच्या मागे लागला. आज तो आपल्याला श्रद्धा आणि अंधश्रद्धा शिकवतो. एक पिढी न शिक्षण घेता पुढे गेली, आता त्यांना मुलाला शिकवायला स्वतःलाच माहित नाही तर मुलांना काय शिकवणार, अशी स्थिती निर्माण झाली. आणि इथून म्हणजे 1000 वर्ष आपण इस्लामशी लढलो, 200 वर्ष आपण ख्रिश्चनांशी लढलो, 1200 वर्षाच्या युद्धात कधी पराभूत झालो नाही. ते 47च्या स्वातंत्र्यानंतर स्वकीयाने आपल्याला जे बर्बाद केलं आणि तिथे अवसाधनाने आपण जे नष्ट झालो, तर हा भाग लक्षात घ्या.
की हिंदू हा शूर आहे, वीर आहे, लढाऊ आहे. आज मला निश्चित माहिती आहे की ते कोणी प्रशिक्षण घेतलं नसेल, कोणी शस्त्र हातात घेतलं नसेल, पण ज्या क्षणी त्याच्यातला शिवाजी महाराज जागृत होईल तर त्याच्या हातात समजा शस्त्र आलं तर परिवार आणि मित्राच्या रक्षणासाठी 20 25 घाण मारल्याशिवाय तो स्वतः मागे नाही जाणार. कारण त्याच्यातली उर्मी आहे, त्याच्यातली गरमी आहे ना, ती त्याला स्वस्त बसू देणार नाही. तो प्रशिक्षणासाठी थांबलेला नाही. मी हे का करावं, का केलं पाहिजे, तुझं दृष्टिकोन त्याला, ते जे शिक्षण त्याला मिळालं पाहिजे, तिथे कुठेतरी या गोष्टींची कमी आहे. म्हणून आपल्या संविधानाने जे काही संविधानाच्या मर्यादा स्वतःच्या, स्वपरिवाराच्या, स्वसमाजाच्या, स्वराष्ट्राच्या रक्षणासाठी जे काही कायदेसंमत, संविधानसंमत प्रशिक्षण घेतलं पाहिजे, ते उपक्रम सर्वात पहिले आम्ही सुरू केले. पोलीस महासंचालकांनी सांगितलं, काही मिलिटरीतल्या लोकांनी सांगितलं की स्त्री जर संकटात आली तर पोलीस येईपर्यंत कोणीतरी तिचं रक्षण केलं पाहिजे. तिने स्वतः केलं पाहिजे, तिच्या परिवाराने केलं पाहिजे, आजूबाजूच्या लोकांनी केलं पाहिजे. पण त्यासाठी सगळ्या प्रशिक्षणाच्या व्यवस्था केल्या पाहिजे. आम्ही सरकारला प्रपोजल दिलं की तुम्ही पोलीस मित्र करता, तसं पोलीस मित्र सैन्य मित्र करा आणि या संघटनेच्या मुलांना आवश्यक ते सैनिकी आणि पोलिसी प्रशिक्षण द्या. दंगा होतो, फसाद होतो, उद्या 2.5 फ्रंटवर आपल्याला लढायचं आहे तेव्हा मिलिटरीच्या सहाय्याने धावून नाही दिले, प्रशिक्षित होतील. तुम्ही आय कार्ड द्या, बिना वेतनाचे तुम्ही आमचे सोल्जर्स आहे तसं आय कार्ड द्या. आपल्याला काही योजना समाजापुढे मांडायला लागतील, सरकारपुढे त्याचा आग्रह धरावा लागेल. कारण हे आपलं राष्ट्र आहे. आपल्या राष्ट्रात आपण आपल्या राष्ट्राचं नुकसान करून कार्य करू शकत नाही, पण आपल्या राष्ट्राचं संरक्षण करत कसं कार्य करायचं त्यासाठी आपल्याला बसून सरकारला काही योजना सांगायला. आता धर्म म्हणजे काय? सगळ्यात मोठा जो भ्रम देशात पसरवला आहे की सेक्युलरिझम म्हणजे सर्व धर्म समभाव. मग सर्व धर्म समान आहे, मेजॉरिटी मायनॉरिटी कशाला पाहिजे? सर्व धर्माला समभाव आहे तर धर्मांतरण कशाला पाहिजे? पण कधी राजकारण्यांना किंवा प्रेसमध्ये हा प्रश्न आपण विचारला का की बाबा संविधान इंग्लिश मध्ये लिहिलं गेलं जी भारतीय भाषा नव्हती, ठीक आहे, म्हणजे ते स्वदेशी भाषेत नाही आहे, म्हणजे भारतातला सर्वसामान्य अशिक्षित हिंदू ते संविधान समजू शकत नाही, अशा ह्याच्यात त्यांनी संविधान केलं. ही मोठी कॉन्स्पिरसी आहे. पण त्याचं जे अधिकृत भाषांतरण आहे त्याच्यात सेक्युलर शब्दाचा काय अर्थ घेतला आहे? तर अधिकृत जे सरकारी भाषांतरण आहे त्या सेक्युलर शब्दाचा सर्व पंथ समभाव असा जर शब्दाचा उल्लेख केला आहे तर सर्व धर्म समभाव म्हणणाऱ्या राजकारण्याला तिथे उभं राहून त्याची कॉलर नको काय? तू समाजाला भ्रमित का करतोय? एखाद्या व्यक्ती तू का सांगतोय धर्म आणि पंथ तुला फरक माहित नाही का? प्रश्न नको विचारायला. मग धर्म म्हणजे काय, पंथ म्हणजे काय हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्र का हवं त्या प्रश्नाचं योग्य पद्धतीने तुम्हाला वैचारिक दृष्ट्या शिक्षित लोकांच्या समोर समर्थन करता नाही आलं तर लोकांना वाटू शकतं की हे काहीतरी वेगळी चळवळ आहे की काय. मग धर्माची काय व्याख्या आहे? ध्रुवधार आहे ती धर्म, जो सगळ्यांना धारण करतो तो धर्म. मग हिंदू धर्म काय म्हणतो? सगळे मार्ग ईश्वरापर्यंत जातात, आम्हाला तुमच्या उपासनेबद्दल काही वाद नाही, ठीक आहे, म्हणजे आपण सगळ्यांना धारण करतो. मग अन्य अल्पसंख्याक पंथ काय म्हणतात की नाही तुम्ही आमच्या धर्मात आला या मार्गाने गेला तरच ईश्वर मिळेल, नाही तर तुम्हाला मिळणार. तुम्ही एक तर जकात द्या, नाही तर कर भरा, नाही तर मरायला तयार. काश्मीरमध्ये काय म्हटलं होतं? सोडून जा नाही तर मरायला तयार. रेलिंग गेली चली. बायका मुलांना सोडा, एक तर धर्मांतर करून येते राहा, नाही तर सोडून जा नाही तर मरायला तयार. मग धर्म म्हणजे जो सगळ्यांना समावेश घेऊन जातो तो धर्म, आणि आमचंच खरं आणि तुम्हाला आमच्याकडे यावं लागेल असं म्हणतो तो पंथ.
मग धर्म सर्वांसाठी उपयोगी आहे, मग सर्वांसाठी उपयोगी असं धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्र नको का की जे सगळ्यांना घेऊन जाऊ शकतात? मग हिंदू राष्ट्र पाहिजे जेव्हा मनात येतं तेव्हा आपल्या मनात पहिले विचार यायला पाहिजे की हे सगळ्यांच्या भल्यासाठी राष्ट्र आहे. इथे ज्यू आले, पारसी आले, हुण आले, शक आले, सगळे इथे मिसळून गेले, फक्त एकच मिसळलं जात नाहीये. पण तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, आपला नाही. पण तुमच्या घरात जर प्रॉब्लेम आला तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची क्षमता तुम्हाला निर्माण करावी लागेल. छत्रपतीने ते करून दाखवलं. धनसंपत्ती नव्हती, राज्य नव्हतं, सैन्य नव्हतं, शस्त्र नव्हतं, मुठभर लोक एकत्रित आले होते, 10-15 जणांनी बोट कापून शपथ घेतली होती. अशी स्थिती होती. आज आपली पण संख्या कमी आहे म्हणून थांबायचं का? तर धर्म म्हणजे काय की शंकराचार्यांनी सगळ्यात उत्तम व्याख्या दिली की ज्या योगे प्रत्येक व्यक्तीची व्यवहारिक उन्नती होईल, आध्यात्मिक उन्नती होईल आणि उत्तम समाज व्यवस्था राखता येईल, त्याला धर्म म्हटलाय. आता याच्यात तू बाबा गणपतीची पूजा केली तर धार्मिक आणि अमुक केलं तर नाही असं कुठे म्हटलंय का? नाही. मग अनालिसिस करताना हिंदू धर्म, सनातन धर्म का होऊ शकतो? कारण की भौतिक उन्नती आहे, आध्यात्मिक उन्नती आहे, तो सगळ्यांना घेऊन राहायची इच्छा आहे. तू ठीक आहे, कोणती उपासना करतो काही प्रॉब्लेम नाही, तू गुण्या गोविंदाने राहा. विरोध केला तर छत्रपतींनी गाय कापायला गेला तर हातच कापला होता विजापूर, त्वरित न्याय दिला होता त्यांनी. पण आता अन्य पंथ आहे, गजवाय हिंद पाहिजे त्यांना, काय ते दारुले इस्लाम पाहिजे त्यांना, खुरासान पाहिजे त्यांना, खिलाफत करायची आहे त्यांना, जग ख्रिश्चनमय करायचं आहे. मग तिथे उत्तम समाज व्यवस्था राहू नाही शकत. कारण की ते तुम्ही आमच्याकडे आलात तरच सुखी राहा. आता अमेरिकेचं काय चाललंय, आमचं ऐकलं तर तुमचं चालू नाही. एक ट्रम्प आणि मोदी नाही आहे. 1000 वर्षात इस्लाम हरवू शकलं नाही, 200 वर्षात ख्रिश्चन हरवू शकलं नाही. आता जर हिंदुत्वाचा उदय झाला, भारत विश्वगुरु व्हायला लागला तर युरोप, अमेरिका आणि बाकी सगळे फिके पडतील. हा काही ट्रम्पचा पर्सनल नाही आहे. आपण आपल्या दृष्टीने बघितलं पाहिजे की व्हॅटिकन किंवा जे ख्रिश्चन प्रोटेस्टंट जे USA विश्वावर कन्व्हर्शनचं जेसोवा प्रोजेक्ट घेऊन जे कार्य करत आहे त्यांच्या मिशनला तो थ्रेट आहे. हिंदुत्वाचा उदय, हिंदू राष्ट्राच्या विचारांचा उदय. तर त्या स्तरावर आपण जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत आपल्याला ते सुस्पष्ट होणार नाही की 2 राज्यातलं युद्ध आहे की 2 धर्मातलं युद्ध आहे. आणि त्यामुळे धर्मातलं युद्ध जोपर्यंत ओळखता येत नाही तोपर्यंत आपल्याला संघटनाला मर्यादा येतील. आणि म्हणून धर्म, पंथ, संप्रदाय सांगून आपल्याला ह्या गोष्टीच्या व्याख्या सुस्पष्ट कराव्या लागेल. तर धर्माला ग्लानी येते. बरेच आपण म्हणतो की हिंदू राष्ट्र आहेच आणि काय त्याला काही होणार नाही की होणार नाही. मग हिंदू राष्ट्र आधीपासूनच आहे आणि नंतर राहणार आहे. मग छत्रपतींनी काय युद्ध केलं, रामांनी का केलं, कृष्णाने का केलं, पांडवांनी काय केलं, होतच हिंदू राष्ट्र. धर्माला ग्लानी येते. धर्म जेव्हा अंधारात जातो तेव्हा ज्याला आपण हिंदू राष्ट्र म्हणतो त्यावेळेस ते निष्क्रिय राहतो. आणि म्हणून धर्माला केंद्रबिंदू ठेवून धर्मजागृतीच्या विचाराने जेव्हा पुनरुत्थान करायची वेळ येते, काही वेळा अवतार आले, त्यावेळेस दिव्य पुरुष आले जे अवतारी कार्य करतात. आणि म्हणून आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या धर्मानुसार राजधर्म हा 80% महत्वाचा आहे. सनातन धर्मातला 80% महत्वाचा राजधर्म आहे. राजधर्म असेल तर धर्माधिष्ठित राज्य व्यवस्था असते, म्हणून ते हिंदू राष्ट्र असते. आता ही संकल्पना ख्रिश्चनांनी पण घेतली होती. पण जेव्हा चर्च आणि राजाचे संघर्ष झाला तर त्यांनी नेशन आणि स्टेट अशा 2 संकल्पना केल्या. म्हणजे नेशन तुमचं, स्टेट आमचं, आम्ही राज्य करू, तुम्ही हे करा.
परंतु इंग्रजांच्या सेक्युलरिझम मध्ये धार्मिक कायदे करायचा अधिकार 20 बिशपांना दिला आहे, ज्यांना त्यांनी ऑफिशियली हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये जागा दिली आहे. ती हाऊस ऑफ कॉमन्स मध्ये तुम्ही 0 यांनी तो जर ठराव फेटाळला तरी कायदा तोच होतो. तुम्ही बहुमत शून्य असलं तरी कायदा तोच होतो जो बिशपने केला. पण भारताच्या लोकशाही व्यवस्थेत कुठल्याही धर्मचार्याला हे अधिकार नाही दिले की धार्मिक कायदे तूच केले पाहिजे. तो इथे मान्य असं नाही ठेवलं. ही सगळ्यात मोठी लोकशाहीतली चूक आपल्या लक्षात घेतली पाहिजे. ब्रिटिश सेक्युलर आहे. सेक्युलर आहे म्हणजे काय आहे? आम्ही ऑफिशियल चर्च ऑफ इंग्लंडला फायनान्स करू आणि त्या चर्चचा धर्म आमचा आहे, पण आम्ही सेक्युलर आहोत. मग ब्रिटन जर सेक्युलर राहून ऑफिशियल चर्च ऑफ इंग्लंडला चालवू शकतं आणि त्याचा पंथ हा राष्ट्रीय पंथ डिक्लेअर करू शकतं, मग भारत सेक्युलर राहून हिंदू राष्ट्र का नाही घोषित करू शकत? US आम्ही सेक्युलर आहे सांगून वी इन द फेथ ऑफ गॉड त्याचे रुपयावर लिहिलं आहे की देवाला शपथ घेऊन, ते चर्चची शपथ घेऊन तो राज्यकर्ता बनतो. मग सेक्युलर लोकांना चर्चची शपथ घ्यायला प्रॉब्लेम नाही, नोटेवर लिहायला प्रॉब्लेम नाही. मग आपल्या इथे रामाचं नाव आलं किंवा अमक्याचं नाव आलं तर एकदम सगळ्यांच्या पोटात तर दुखतं काही करत नाही. बरं, भारतातले जे सेक्युलर आहे त्यांना इस्लामिक स्टेट आहे पाकिस्तान, एवढे 52 इस्लामिक स्टेट आहे, त्याच्याबद्दल काय वाटतं? कितने अच्छे है. सऊदी अरेबिया में जाओगे तो भगवान का वो फोटो भी निकाल लेंगे. तुम्हाला देवाचा फोटो घेऊन जायला त्या देशात अधिकार नाहीये. आणि आमच्या देशात आमच्या देवतांचे नग्न चित्र काढलं, मंदिर तोडले तर म्हणतात ते त्यांची लिबर्टी आहे. परवा दिल्लीच्या एका कोर्टाने निकाल दिला की मग यांनी मुस्लिमची नग्न चित्र काढलं, भारत मातेचं देतो, तो असा काय गुन्हा झाला? ती कला आहे. म्हणजे याच्यात आपण काय करायला पाहिजे की ह्या ज्या विरोधाभासाच्या गोष्टी आहेत त्या जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला हिंदू राष्ट्राचं समर्थन का करायचं आहे, माझ्या पूर्वजांची परंपरा मला का जागृत ठेवायची आहे त्याचं कारण जर मला कळलं नाही तर अर्जुनासारखं परत ते धनुष्यातून उभं राहायची एक स्थिती निर्माण होते. आता खरंच हिंदू शब्दाची व्याख्या काय आहे? हिंदू म्हणजे काय आपल्याला माहिती आहे का? त्याच्याबाबत खूप संभ्रम आहे. हिनान गुणान दुष्येती किती हिंदू, मेरुतंत्र हा आपला धर्मग्रंथ आहे. नंतर अनेकांनी व्याख्या पण केल्या, पण याच्यात खूप स्पेसिफिक व्याख्या आहे. हीन गुण, जसं दादांनी सांगितले की रजतमात्मक होते ते दूर झाले. हीन म्हणजे रजतमात्मक गुण, रजतमात्मक वृत्ती. दूषित दूषण ते काढून टाकतात आणि सतत चांगलं आणि उत्थान किंवा सत्वगुणी होण्याची जी प्रक्रिया करतात ते हिंदू. पण सत्वगुणी व्हायची प्रक्रिया म्हणजे अहिंसावादी होतात ते हिंदू नव्हे. हिनान गुणान दूषेती ती हिंदू हे मेरुतंत्रात म्हटलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय व्याख्या केली हिंदूंची? भारतीय उपखंडातील हिंदू, बौद्ध, शीख, जैन अशा ज्या पंथांची उत्पत्ती भारतीय उपखंडात झाली ते सगळे हिंदू आणि ख्रिश्चन, इस्लाम हे गैर हिंदू. आपल्याला हिंदूची व्यापक व्याख्या माहिती पाहिजे. जेव्हा हिंदू राष्ट्राचा आपण विचार करतो तेव्हा या व्याख्येत कोण कोण येतं? बरेचदा हिंदू म्हटलं की मग सेक्युलर म्हणतात मग त्याचं काय होईल, त्याचं काय होईल. अरे पाकिस्तानातल्या हिंदूचं काय झालं ते सांग ना आम्हाला. बांगलादेशच्या हिंदूंचं काय झालं ते पहिले आम्हाला सांग. काश्मीर मधल्या हिंदूंचं काय झालं ते आम्हाला सांग. केरळच्या हिंदूंचं काय होतं ते आम्हाला सांग. बांगलादेशच्या हिंदूंचं काय होतं ते आम्हाला सांग. मग तिथे हिंदूंचं काय झालं त्याच्याबद्दल, गाझामध्ये मुसलमानांचं काय झालं त्याची चिंता आहे, पण काश्मीर, केरळ आणि बांगलादेश, पश्चिम बंगालच्या हिंदूंचं काय होतं याची चिंता नाही. अशा माणसाला समोर उभंच नाही केलं पाहिजे बाबा तू आम्ही काही ठेका नाही घेतला. तर हा भाग सांगून आपल्याला संघटित करून आपल्या परंपरेच्या रक्षणासाठी सिद्ध होण्याची आवश्यकता आहे. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवून पुढे गेलं पाहिजे.
आता सेक्युलर शब्दाची सोपी व्याख्या जी सांगितली जाते, तर अनुभव काय आहे की हिंदू विरोध आणि अल्पसंख्याकांचं लांबून चालन म्हणजे सेक्युलरिझम, अशी आपला अनुभव आहे. सर्व पंथांपासून समान दूरी किंवा सर्व पंथांशी समान वागणूक ही एक सेक्युलरिझमची मूलभूत व्याख्या होऊ शकते. पण असं तुम्हाला अनुभव येतो का? शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही धर्मशिक्षा नाही घ्यायची, त्यांना द्यायची. मंदिराच्या बाबतीत तुमचं मंदिर अधिग्रहण करून मशीद किंवा चर्च करणार नाही. इथपासून तर शालेय याच्यात जी काही स्कॉलरशिपची योजना आहे ती त्यांच्यासाठी नाही आहे, नोकरीसाठी हे नाही, हजसाठी पण आणि त्याच्यासाठी आहे, याच्यासाठी नाही. जे प्रत्येक ठिकाणी डिस्क्रिमिनेशन मिळते. त्यामुळे हे लोकतंत्र आहे का? लोकतंत्रात बहुमताचा आधार असतो. तर बहुमतावर चालणं जर लोकतंत्र आहे तर बहुसंख्याकांच्या इच्छेवर आणि अधिकारासोबत लोकतंत्र चाललं पाहिजे. परंतु 28, 29, 30 आर्टिकल मध्ये जे अधिकार अल्पसंख्याकांना दिले ते हिंदूंना नाकारले आहे. म्हणजे तुम्ही हिंदू आहात तुम्हाला नाही मिळणार, ते फक्त त्यांनाच मिळणार. आणि आम्ही म्हणतोय आमचा देश आहे. कुठला देश? तुमचे अधिकार त्यांना जे ते अधिकार तुम्हाला नाही, तसा तुमचा देश आला. हा माझा देश व्हावा, आम्हालाही द्या, त्यांना द्या, प्रॉब्लेम नाही. पण त्यांना देणार ना आम्हाला नाही देणार, तो कुठेतरी आपण उभं राहायची वेळ आलेली आहे. आणि हे जोपर्यंत समजून आपण उभं राहायची प्रक्रिया करत नाही तोपर्यंत ही जी ज्ञानशक्ती आहे, आपल्या कार्यकर्त्यांना जी एज्युकेट करायचं आहे, तुम्ही समाजामध्ये भावनिक नका करू. भावनिकेला सरळ प्रत्युत्तर द्या, पण समाजाला तू लवजियाविरुद्ध का लढला पाहिजे, तू हलाल जिहादपासून दूर का राहायला पाहिजे, हे त्याला समजावून सांगण्यासाठी खूप पार्श्वभूमी तयार लागणार. आता आपण म्हटलं की 2047 साली भारत हिंदू राष्ट्र करूया. आणि खूप ठिकाणी चर्चा होते की इंडिया इज द यंगेस्ट नेशन अँड विथ यंगेस्ट पॉप्युलेशन. माझा एक जपानवरनं आलेला एक IT सेक्टरच्या याच्याशी चर्चा सुरू होती. तर तुम्हाला काय काळजी नका करू म्हणाले, मी जापान बघून आला, सगळे म्हातारे राहिले म्हणजे भारत जगाची भाषा आहे आणि तो यंगेस्ट पॉप्युलेशन आहे. सगळीकडे चर्चा असते स्टेजवरून. ठीक आहे, यंगेस्ट पॉप्युलेशन आहे, खूप छान माहिती काढली, पण थोडं आणखी डिटेलमध्ये गेलं का? कसलं डिटेल? म्हटलं 10 पैकी हिंदू किती आणि गैर हिंदू किती जन्म होतात यासाठी अभ्यास केला का तुम्ही? तो तर नाही केला म्हणा. म्हटलं 10 पैकी 7 अल्पसंख्याक आहे आणि 3 हिंदू आहे. मग 15 वर्षात ही 18 वर्ष क्रॉस झाली आणि वोटिंग राईटला आल्यानंतर आता फक्त 1% चाललं आहे इकडली सत्ता तिकडे. ही एकदम 3-7 या प्रमाणात जर वोटिंग राईट 29 नंतर 34च्या इलेक्शन मध्ये हे जर डेमोग्राफी बदलून गेली तर तुमचं काय भविष्य आहे? लढून काय करतात ते तो वोटिंग मधून त्यांचं राष्ट्र घेणार. कुठली गोष्ट चालली आहे की 47 साली आम्ही हिंदू राष्ट्र करू? म्हटलं ते जाऊ द्या. आज तुमची त्यांच्याशी 20 कोटी लोकसंख्या आहे, किती लढाईची तयारी आहे? नाही म्हणाले एकच मुलगा आहे, करिअर असतो, तो म्हणतो 2च आहे, मग काय करायचं? अहो काही सोयच नाही आम्हाला शिक्षणाची. म्हटलं त्यावेळेस जेव्हा 18 वर्षाची ही पिढी होईल तेव्हा ते 7 जण असतील आणि आपले 3 असतील. तुम्हाला गल्लीतून बाहेर जाता येईल का? खूप लांबचा विचार करताय ना, त्या भ्रमात राहू नका. खूप लांबच्या विचाराच्या भ्रमात राहू नका. आज आणि आत्तापासून काय करायचं आहे ना त्याचा विचार करायला लागेल. सरकार आहे, पोलीस आहे, प्रशासन आहे, मिलिटरी अधिकारी आहे, आपले स्थानिक राजकारणी, त्यांच्यासोबत बसून आपल्याला काहीतरी याच्यावर तोडगा काढला पाहिजे की जो आपल्या राष्ट्ररक्षणासाठी, आपल्या परिवाराच्या, समाजाच्या धर्मरक्षणासाठी अनुकूल व्हायला पाहिजे. एक थोडक्यात हिंदू राष्ट्राचा भाग सांगितला. थोडस मला आता साधनेकडे वळावंसं वाटतं. कारण ही गोष्ट लागल्यानंतर प्रश्न येतो, रावण ब्राह्मण होता, राम क्षत्रिय होता, कौरव आणि पांडव 2 भावाची मुलं होती
आणि म्हटलं तर हे सगळे हिंदूच आहे. आणि आपल्यासाठी सगळ्यात मोठे लढे ज्याला आपण धर्मयुद्ध म्हणतो ते हिंदूच्या आज झाले आहे. मग पांडव हिंदू की कौरव हिंदू, राम हिंदू की रावण हिंदू, आणि मग हा संघर्ष कुठल्या पातळीचा आहे याचा विचार केल्याशिवाय आपल्याला पुढे नाही जाता येणार. म्हणजे कदाचित कोणाचा डीएनए असेल 10 वर्षात 10 पिढीच्या आधी हिंदू तोही असेल, पण काही कौरवाचा आणि पांडवाचा डीएनए एक नव्हता का? रावणाचा रावणाचा डीएनए एक नव्हता का? मग कृष्णाने का शस्त्र उचलायला सांगितलं आणि रामाने का शस्त्र उचललं? त्याचा धर्माच्या दृष्टीने चिंतन नाही केलं. आपल्या दृष्टीने तर ही मनुची सृष्टी आहे, मनुपासून निर्माण झालेले सगळे माणूस आहे. आपल्या दृष्टीने तर सगळा डीएनए एकच आहे, अमेरिकेतला असू दे आणि कुठला असू दे. मग प्रश्न काय आहे? प्रश्न आहे धर्म आणि अधर्म. शास्त्र समोर जीवन कोणाचं आहे आणि शास्त्र रक्षणासाठी शस्त्र कोण हातात घेतं? स्वेच्छेने कोण जगतंय, शास्त्राला नाकारून कोण जगतंय, आणि शास्त्राला विरोध म्हणून कोणी शस्त्र हातात घेतलं? या दोन याच्यावर धर्माने दोन बाजू ध्रुवीकरण सांगितलं आहे. आणि ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपली लढाई आपल्याला लढताच येणार नाही, हे लक्षात घ्या. इस्लामची शक्ती नाही आहे, ख्रिश्चनिटीची शक्ती नाही. शक्ती कोण आहे? जे स्वतःला सेक्युलर म्हणतात आहे, प्रोग्रेसिव्ह म्हणतात आहे, लेफ्टिस्ट म्हणतात आहे, कम्युनिस्ट म्हणतात आहे, जे म्हणतात आम्हाला हे हिंदुत्व नको, आम्हाला हे हिंदू नको, अशा हिंदूंच्या समूहाने त्यांना मोठं करून समोर ठेवला. आपण म्हणतो 100 कोटी हिंदू. 100 कोटी मध्ये किती हिंदू आहे? सेक्युलर किती आहे हिंदू भारतातले? सेक्युलर, लेफ्टिस्ट, प्रोग्रेसिव्ह, नास्तिक आणि अन्य हे करणारे हे जर काढले ना 20 कोटी हिंदू आहे फक्त. आपण म्हणतो 100 कोटी हिंदू. 100 कुठला भार डोक्यात घेऊन चालले? कदाचित त्यातले काही प्रबोधनानंतर शिक्षणानंतर येतील इकडे, काही प्रॉब्लेम नाही, त्यांना आणायचंय, प्रबोधन करायचंय. म्हणून हा वैचारिक जो आहे, हा जो वैचारिक आहे, चिंतनाचा जो भाग आहे तो याच्यासाठी आहे की जो संभ्रमित आहे, ज्याला अज्ञान आहे, ज्याला कळलं नाही, त्याला कसं इकडे आणायचं, त्याच्यासाठी आपलं ज्ञान वाढवणं हा पहिला टप्पा आहे. त्याच्याशिवाय आपण कार्य नाही करू शकणार. आणि म्हणून हा झाला पहिला भाग. आता दुसरा अंधश्रद्धेबद्दल विषय चालला. वैज्ञानिक काल एक मोठे रिटायर्ड जज आहे, ओक, सुप्रीम कोर्टचे, त्यांनी मुद्दा मांडला की वैज्ञानिक जाणीवा झाल्याशिवाय अंधश्रद्धा दूर होत नाही. माझ्या जीवनातला एक प्रसंग सांगतो. माझं म्हणणं आहे की वैज्ञानिक जाणीवा म्हणजे प्रयोगशीलता. एखादी स्त्री जेव्हा घरात कणकेत आता मीठ आणि जिरे घालून वेगळा काही पदार्थ होतो का, हा जेव्हा विचार करते तेव्हा तिच्या वैज्ञानिक जाणीवा जागृत असतात. हे जरा भाजी इथली सडलेली स्त्री दिसली तर ही वेगळी कापून याचा आज काही वेगळा पदार्थ करू का, ही जेव्हा तिच्या प्रयोगशीलता असते तेव्हा तिच्या वैज्ञानिक जाणीवा वेगळ्या असतात. आता हे अन्न खराब व्हायला लागलं आहे तर हे खराब व्हायच्या वाटेवर काही लवकर संपवलं पाहिजे, हे खराब झालंय आता हे घरात नको जायला, हे बाहेर टाकलं पाहिजे, ही जी त्याची जाणीव आहे ही वैज्ञानिक जाणीव आहे. मी साधना करत होतो, म्हणजे माहितीसाठी सांगतो की मी ENT सर्जन आहे, मी डॉक्टर आहे. मी 3 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर मी जेव्हा गुरूंच्या चरणी आलो तेव्हा मला लक्षात आलं की हा जन्म माझा व्यवसाय करून पैसे कमवण्यासाठी नाही आहे, तर समाजाला जोपर्यंत मी धर्म आणि ज्ञान देऊ शकत नाही आणि त्यांना जागृत करू शकत नाही तोपर्यंत माझ्या जन्माचं ध्येय माझ्या दृष्टीने पूर्ण होणार नव्हतं. मग मी माझ्या गावी गेलो, माझे शिक्षक भूगोलाचे भेटले. म्हणाले काय केलं पिंगळ तुम्ही? म्हणाले की मेडिकलची सीट बाहेर घालवली. बाहेर नाही घालवली म्हणतात सर. म्हटलं मेडिकलच्या भाषेतच फिजिकल, मेंटल, सोशल अँड स्पिरिच्युअल वेलबिंग सांगितलं आहे. मी विचारत होतो स्पिरिच्युअल वेलबिंग म्हणजे काय, तो कोणी सांगू शकत नव्हतं, ते आमच्या गुरूंनी सांगितलं. तुम्ही आता आध्यात्मिक आरोग्य सुधारण्यासाठी धर्म आणि अध्यात्माच्या नाही म्हणाले तू तर सीट घालवली. म्हणाले काय तुला देव भेटला का? टिपिकल प्रश्न आहे, देव दाखवणे तर देऊ. आपल्या खिशातून फोटो काढला कृष्णाचा, त्यांना दाखवला देव भेटलाय मला.
ते म्हणाले तू फोटो दाखवतोय. म्हटलं हो हाच भेटला मला दाखव. म्हटलं सर तुम्ही भूगोल शिकवायला यायचे, फळ्यावर एक मॅप लावायचे, म्हणायची ही अमेरिका ही आफ्रिका. मी श्रद्धा ठेवली, मान्य केलं. तुम्ही शिक्षक आहात, मी श्रद्धा ठेवली, मान्य केलं. मी मोठा झालो, पासपोर्ट काढला, काही देश फिरलो. मी मला लक्षात आलं की शिकावून भाताची परीक्षा आहे, मग त्याच्यात दाखवलं तर हे बरोबर आहे. म्हटलं मी तुमच्यावर अंधश्रद्धा ठेवली की त्या मॅप मधल्या अमेरिकेला खरी अमेरिका मानलं, म्हणून खरी अमेरिका मी आहे असं जाणवू शकलो. म्हटलं माझ्या गुरुंनी जेव्हा उपासना सुरू केली सांगितलं मला कृष्ण आहे. म्हटलं हो आहे. मग ते म्हणाले ही उपासना कर तुला दर्शन होईल. म्हटलं मला दर्शन झालं. नाही म्हणाले कृष्ण दाखव. म्हटलं मी म्हटलं की मला इथे अमेरिका दाखवा, नाही तर लिहून द्यायला अमेरिका नाही, तुम्ही दाखवू शकता का? नाही म्हणाले त्यासाठी तुला जावं लागेल, पैसे कमवावं लागेल, पासपोर्ट काढावं लागेल. तुम्ही आमच्या गुरुच्या इथे जा, दुसऱ्या गुरुकडे जा, ते सांगतात ती साधना करा, तुम्हाला दर्शन होईल भावाप्रमाणे केलं. कारण ते दर्शन भावाप्रमाणे. म्हणजे जी साधना करणं आहे ना ती प्रयोगशीलता आहे. की ऋषी मुनींनी हा सिद्धांत दिलाय की ध्यान केलं तर असं होतं, भक्ती केली तर असं होतं, अमुक केलं तर असं होतं, हा सिद्धांत मांडला. प्रयोगशाळा कोणती आहे? शरीर मन बुद्धी चित्त. प्रयोग आंतरिक आहे, अनुभूती आंतरिक आहे. म्हटलं तुम्हाला साधना नाही करायची, देव रेडीमेड पाहायचा, ते नाही होऊ शकत. प्रयोगशीलता असेल तर साधना करा तर देव दिसू शकतो. प्रयोगशीलता काय आहे ती आपल्याला क्लिअर असली पाहिजे. म्हणजे कुठल्या बैठकीत गेल्यानंतर आपल्याला सांगता यायला पाहिजे की आमची ही प्रयोगशीलताच आहे. एक बुद्धिवादी भेटले, काहीतरी झाले, म्हणाले तुमचे शंकराचार्य म्हणाले काय म्हणाले ब्रह्मं सत्यम जगन मिथ्या असं म्हणतात. म्हटलं म्हणजे हे जग खोटं आहे का? म्हणून खोटं असं कुठे लिहिलंय ब्रह्मं सत्यम जगन मिथ्या. मिथ्या म्हणजे खोटं ना. मिथ्या शब्दाचा खरा अर्थ आहे की जसं आहे तसं दिसत नाही, म्हणून ते मिथ्या म्हणतात. ते म्हणाले मग मी म्हटलं खरं सांगितलं त्यांनी, मग सिद्ध करा म्हणाले. म्हटलं सोपं आहे. एका कागदावर H2O लिहिलं, एका कागदावर H इक्वल टू करून 2 ऑक्सिजन लावले, 2 केलं, एका ग्लास मध्ये पाणी ठेवलं. म्हणजे फिजिक्स वाला म्हणतो की हे बरोबर आहे मॉलिक्युलर डायग्राम, केमिस्ट्री वाला म्हणतो हे बरोबर आहे, सामान्य गरीब म्हणतो की पाणी म्हणजे ग्लास मध्ये दिसतं ते बरोबर आहे. आम्ही भक्ती लोक ग्लास मधल्या पाण्याला भगवंत म्हणलं. तुम्ही ते शास्त्राप्रमाणे ते शोधत राहा, आम्हाला काय करायचं. म्हणजे खरं पाणी म्हटलं 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजनचं अणूचं मिश्रण आहे आणि त्या अनेक अणूपासून मिळालेलं हे जे आहे ते पाणी आहे. तर खरा म्हणेल की बोल नाही हे H आहे O आहे. मग कोणीतरी म्हणेल नाही नाही हे इलेक्ट्रॉन आणि हे एवढे प्रोटॉन ते आहे, ते खरं आहे. पण आम्ही कोणाला खोटं नाही म्हटलं, आम्ही एवढंच म्हटलं की दिसतं तसं नसतं म्हणून त्याला मिथ्या म्हणणार. मी त्यांना घेऊन गेलो बाहेर, म्हटलं बाहेर काय दिसतं? म्हणाले सूर्य दिसतंय. तुम्हाला डोळ्यात दिसते ते खरं आहे का? म्हणाले हो डोळ्यात दिसते, खरंच आहे. अहो म्हटलं विज्ञान सांगतं की 8 मिनिटानंतर सूर्याचा किरण इथे पोहोचतो. लाईट इयर्स नुसार 8 × 60 एवढे लाईट इयर्स ते दूर आहे. पण तुम्ही आता जे बघता ना ते 8 मिनिटापूर्वीचा सूर्य बघताय, पण तो आता तिथे नाहीये. लक्षात आलं का? म्हणजे जे दिसतं ते दिसतंय, पण ते दिसतं तसं नाहीये. दिसतं ते दिसतंय, पण दिसतं तसं नाही आहे. म्हणून त्यांनी मिथ्या म्हटलं आहे. तुम्ही ज्याला देह मानता, तुम्ही ज्याला पशु मानता, त्याला वनस्पती मानता, तिथे संताला जेव्हा ब्रह्म दिसतो, आत्मा दिसतो, परमात्मा दिसतो, एकत्व अनुभव येतं, तेव्हा म्हणतो की अरे कसला भेद, कसला भेदाभेद, अरे कसला ऊसनीच, कसला मोठा लहान, अरे सर्वत्र परमात्मा भरलेला आहे. त्या अवस्थेत गेल्यानंतर ते म्हणतात ब्रह्म सत्यम जगन मिथ्या.
म्हटलं तुमची हिंमत आहे का मला ऍटम दाखवायची? नाही ना, ऍटम असतो ना कंटिन्युअस ग्राउंडिंग मुवमेंट मध्ये असतो. मग तुम्ही जेव्हा बघायला लागता त्याची शॅडो बघू शकता पण त्याला बघू शकत नाही. म्हटलं मी बघितलं नाही ऍटम, तुम्ही कसं मान मला सांगा. म्हणजे काय करायला पाहिजे की पहिलेचे साधू संत विज्ञान शिकत नव्हते. त्यामुळे विज्ञान ज्या उद्देशाने क्रिटिसाइज करायच्या उद्देशाने जे प्रश्न विचारत होते त्याचं उत्तर ते विचार देऊ शकत नव्हते. आज आपण विज्ञान शिकलो आहे, आज आपण धर्म शिकतोय. आज आपल्याला विज्ञानाच्याही चुका काढता येतात. 1915 मध्ये पार्टिकल दिसले म्हणजे क्वांटम पार्टिकल आहे. 1935 साली नाही क्वांटम रेज आहे. 1955 साली नाही क्वांटम वेव्ह आहे. तिघांनी नोबेल प्राइज मिळाले. विज्ञानाचा नवीन सिद्धांत विज्ञानाच्या जुन्या सिद्धांताला नष्ट करतोय. आपल्या धर्मातली एकही गोष्ट आतापर्यंत खोटी आणि चुकीची सिद्ध झाली नाही. पण आता हे सगळं जे ज्ञान आहे, आता पंचांगाविषयी पण थोडी चर्चा झाली. पंचांग किंवा ज्योतिष्य, मी ज्योतिष्य नाही, मला ज्ञान पण नाही, आणि गुरुकृपा कशी कार्य करते. मी नेपाळला गेलो होतो. साऊथ एशियन ॲस्ट्रो फेडरेशननी मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं. हो म्हटलं मी पंचांगवाला काही नाही आहे, तुम्ही कालगंडीत मला बसवता. नाही म्हणजे संत असले तर आम्हाला चालेल. ती चर्चा सुरू होती की आपली पिढी ज्योतिष शिकत नाही आहे आणि सगळे आता डॉक्टर इंजिनियर विदेशात चालले, देश कसा चालेल. मी प्रार्थना केली गुरुदेवांना आणि मग बोललो, म्हटलं पंचांगाचं शास्त्र सांगितलं का? तुम्ही कधी चॅलेंज केलं का इंग्लिश कालगंडीला की व्हॉट आर द क्रायटेरिया और रूल और प्रिन्सिपल बिहाइंड युअर कन्सेप्ट ऑफ वन डे? तुमच्या एका दिवसाची संकल्पना काय? त्याच्या मागचं शास्त्र काय? आमचं शास्त्र आहे सूर्योदय ते सूर्योदय. पृथ्वीचं सूर्यभोवती एक परिक्रमा म्हणजे आमचा एक दिवस. तुमचं काय सांगा? रात्री 12 वाजता तुम्ही घड्याळ का बदलवता होता? रात्री 12ला डेट का बदलवता होता? आमच्या एका महिन्याचा संकल्पना आहे चंद्राचं पृथ्वीची एक प्रदक्षिणा. 27.5 दिवस काहीतरी असं येतं. आमचं शास्त्र आहे चंद्र जेव्हा पृथ्वीची एक प्रदक्षिणा करतो तेव्हा आमचा एक महिना होतो. तुमचा 31चा एक महिना आहे, काही 30ची आहे, काही 28ची आहे, काही 29ची आहे. शास्त्र काय नाही सांगू शकत. आमच्या वर्षाची संकल्पना काय? पृथ्वीची सूर्याला एक प्रदक्षिणा किंवा सूर्य 12 राशीतून जेव्हा भ्रमण करतो तेव्हा आमचं एक वर्ष होतं. आमचं शास्त्र आहे. तुमचं काय आहे ते सांगा. आणि तुमच्या टेलिस्कोप हे आल्यानंतर तुम्ही सगळं शोधताय. हे काही नसताना आमच्या शास्त्रज्ञांनी अतिंद्रिय ज्ञानातून लिहिलं. आजपर्यंत ते एकही करू शकले नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत? साधना का आवश्यक आहे? जर कौरव पांडवाचं युद्ध होणार आहे तर आपल्याला कौरव रूपी हिंदू व्हायचंय की पांडव रूपी हिंदू व्हायचंय? काय फरक होता पांडव आणि कौरवांमध्ये? कौरव पांडवाचे गुरु एकच, शिक्षण सारखंच झालं, आर्थिक परिस्थिती सारखी होती. व्यावहारिक दृष्ट्या जे काही भांडणाची कारण सांगतात, भारतात भांडण काय तर जातीयवाद आहे. त्यांची जाती कुल परंपरा आहे, पूजा अर्चना एक होतं, राजपुरोहित